Yes, namaste. Good evening, friends. This is Dr. Jyoti Joshi, live from Joshi Panchakarma Clinic, Panvel. So this case is actually, I thought कि मैं इस pre and post treatment का I will post it, but actually this is very interesting case. आयुर्वेदा में नाड़ी परीक्षा बताई गई है. So I felt when I actually checked, I just asked the patient to lie down. मैंने नाड़ी हाथ में ली because यहाँ पे just बैठ के काय होतंय कसं होतंय आणि औषध लिहून द्या. That sort of practice I don't believe personally. So I just asked the patient कि what about your I felt something in अपान वायु, but I just ask about the क्योंकि female patient में generally ops की history and gynecological about the menstrual history. In both the things the patient had some complaints, and definitely it helps us to actually give the specific treatment. We did the treatment when patient came. What were the patient condition, what were the symptoms, and how the patient is actually now improved just within the span of I can say half an hour. So we will see that actually. So first let me show you कि जब patient यहाँ पे आए थे, so what is the patient the intensity of the pain. So let us see that. So let me show you that first. Yes, so I will show you that. So you can see here. Yeah, so you can see here, this is the, you can see there is a limping while walking. Patient need to take support. Yes, you can see वापस टच किया and look at the speed. मतलब hardly एक दो कदम डालने हैं तो भी there is pain. Yes, you can see here. Patient need to take the support. Yes, and this is after treatment. This is immediately after treatment. First of all, in this you can see कि limping काफी हद तक better है. Still it is there. The patient age is 74, and you can see the patient need not to take any sort of support while walking. येस आजी बोला, काय नाव आहे तुमचं, कुठून आलात तुम्ही? मी काय चालायचं तुमचं नाव कुठून आलात? मेघा महादेव परब. कुठून आलात? ठाणा देवदय नगर. कोणी पाठवलं तुम्हाला इकडे? मला पाठवलं रीना खानविलकर. तिने सांगितलं की तू इथे जा, कारण ती इथे 6 महिने का वर्षभर तुमच्याकडे येते आहे. ती म्हणाली जा, तुला चांगलं तिथं म्हणजे हे होणार, म्हणजे बरं वाटणार तुला, कारण तिला पण तुम्ही चांगलं केलं, आजारपणातून तिला वाचवलं. ती ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती जेजेला, पण तिथे पण काही तिचं हे झालं नाही. इथे तुमच्याकडे आली ना तेव्हापासून तिला चांगलं बरं वाटतंय. आता तुम्ही आला होता तेव्हा तुम्हाला काय त्रास होत होता? आता ते पाय दुखत होता, पायाने मला चालताच येत नव्हतं. आता आम्ही ओला करून आलो, मला थोडं पण चालायला जमत नाही, घरात पण नाही मला चालता येत. आता कसं आहे ट्रीटमेंट केल्यानंतर? आता जरा म्हणजे मी आता चालू तरी शकते. दुखणं रुपयातून किती कमी झाल्यासारखं वाटतंय? म्हणजे 5% तरी कमी झालंय. एकदा चालून दाखवता आम्हाला? दाखवते. Yes, quickly the patient is able to get up from the chair. You can see here. आता चालून दाखवा. So there is no support. Patient ने support नहीं लिया है. Patient का speed काफी हद तक better है. चालत रहा. चला. आता दुखतंय चालताना? थोडंसं दुखतंय. चला. थोडं दुखतंय, जास्त नाही दुखत. जास्त दुखत होतं ते कमी दुखत. किती वेळात कमी झालं? या चालत राहा तुम्ही फास्ट. किती वेळात कमी झालं? ज्या जास्त काळा मारत होत्या ना त्या मारत नाही. आणि किती वेळात कमी झालं दुखणं? अर्ध्या तास, 15 मिनिटं. पकडायची गरज वाटते तुम्हाला? नाही, पकडायची गरज नाही आता वाटत. चालता येतंय व्यवस्थित? चालू शकते मी आता.
आता पुढच्या वेळेला ओलानी नाही यायचं, ट्रेन पकडून मस्त जिने बिने चढून सगळं यायचं. ठीक आहे, हो बिलकुल. त्रास या नाही ना होणार जिने चढून. झाले तर मी इकडेच आहे, डोंट वरी. ठीक आहे, या. हो ना. कारण एवढ्या लांब म्हणून पण ती मुलगी मला म्हणाली तू जात त्यांच्याकडे, त्या मॅडम तुझं बरंच करणार, म्हणून मी आली. येस येस बिलकुल. येस, सो बेसिकली यू कैन सी जीरियाट्रिक, जरा आणि वाजीकरण, ये जो आयुर्वेद अष्टांग आयुर्वेद है, तो उसमें जरा एंड वाजीकरण का जो महत्व है वो यही केसेस में हमें देखने के लिए मिलता है. एंड डेफिनेटली यू कैन सी हाउ क्विकली वी कैन एक्चुअली गिव द रिजल्ट्स. एंड थोड़ा सा अगर हम ध्यान दें तो ये सारी चीजों में हम बहुत ज्यादा, और अगर ठीक है नाड़ी परीक्षा इज ऑल टुगेदर अ डिफरेंट सब्जेक्ट, बट डेफिनेटली यू कैन एक्चुअली सी आस्क द पेशेंट whenever there is a female patient, always make sure to ask about the menstrual history and obstetric history, because these things are very important. और काफी बार बोन हेल्थ के लिए या जॉइंट हेल्थ के लिए ये सारी चीजें अफेक्ट होते रहती है. सो ऑलवेज मेक श्योर कि मेनोपॉज की तरफ या फिर हैवी मेंस्ट्रुअल ब्लीडिंग है क्या, या फिर ऑप्स के टाइमिंग में, डिलीवरी के टाइमिंग में कुछ कॉम्प्लिकेशंस थे क्या, एंड अकॉर्डिंगली यू कैन गिव द मेडिसिन. सो दिस इज एक्चुअली, आई फाउंड दिस केस इज व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही काय सांगाल, काय तुम्ही इथे जेव्हा आला होता तेव्हा यांना घेऊन तुम्हाला वाटलं होतं यांना लगेच बरं वाटेल? नाही असं वाटलं नाही होतं, खूप सपोर्ट घेऊन चालत होत्या त्या, पण आता जरा व्यवस्थित चालतंय. ओके. मला पण भीतीच वाटली होती, एवढ्या लवकर बरं होईल असं वाटलंच नव्हतं. ठीक आहे. तुम्ही बरं एका दिवसात मला बरं करताय. येस, आता व्यवस्थित चालायचं, सगळं करायचं. ठीक आहे. So this is what actually you can see the cute smile on the patient face. Actually, I can't resist to shoot it basically. So yes, this is all Ayurved we are seeing. In between I was not there, so continuously I'm into the OPD. I'm just making sure that I can wind up as many as appointment I can, because patients are waiting since long. So yeah, that's all for now. Please do take care. Namaste. Thank you. मॅडम म्हणजे माझ्या